हॅलो नमस्ते. कसा आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आजी नवनाथ पोळेकरांचं एक प्रॉब्लेम आहे, तो घेऊया. हो, हा प्रॉब्लेम का नाही, बरेच आजचे तरुण तरुणींचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे खूप महत्वाचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांकडे तुम्ही शेअर करा, त्यामुळे त्यांना ह्याचा फायदा होईल. बघूया ते काय म्हणतात ते. आजी नमस्कार. तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो, खूप छान असतात. पण व्हिडिओ बघितलं की तेवढे पुरतं मोटिवेशन होते, पण नंतर पहिले पाडे 55. आजी मी 30 वर्षाचा आहे, पुण्यात राहतो. 2010ला मी 10वी पास झालो. त्यानंतर माझे लाईफमध्ये कधीही अचीवमेंट असं काहीही मी केलेलं नाही. 2012ला मी 12th पास झालो, सायन्स घेतले. वडील म्हणाले एव्हिएशनला जा. मी नाशिकला गेलो एव्हिएशनसाठी, पण घर सोडून कधी न राहिल्यामुळे मी 6 महिन्यात परत घराकडे आलो. तिथे मी खूप पैसे खर्च केले. त्यानंतर मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतले. BE पुण्यातून सिंहगड कॉलेजमध्ये पास केले, तेही 2nd क्लासमध्ये. माहित नव्हतं मला काय करायचे आयुष्यात. आता पण कळत नाही काय करू ते. त्यानंतर कोडिंगचा क्लास केला. यातून जॉब पण मिळाला, पण पगार कमी होते म्हणून जॉईन झालो नाही. 8 दिवस काम केले, ते सोडून दिले. त्यानंतर गव्हर्नमेंट एक्झाम दिली. यात पण फर्स्ट अटेम्प्टमध्ये 10 मार्क्सनी फेल झालो. कोविड आल्यामुळे 3 वर्षे अशी गेली. त्यानंतर कोडिंगचा क्लास लावला, पण जॉब लागला नाही. मला आता काय करावं कळत नाही. माझे मित्रांमध्ये प्रत्येकाचं लग्न होत आहे. फ्रेंड्समध्ये यातून मला खूप असं बाहेर यावंसं वाटते. का म्हणजे त्यांची लग्न झाली, त्यांना जॉब लागले, चांगले नोकरी करतात. माझे फ्रेंड्स म्हणतात मला काहीतरी करत जा म्हणून. ते मी काय करू आता, हे प्लीज मला सांगा. बाळा, जे काही झाले ते सगळं विसरून जा. सगळं विसरून जा. पैसे खर्च केले, आईबाबांचा वेळ वाया घालवला, सगळं विसरून जा. आत्ता काय करायचं आहे ह्याच्याकडे पूर्ण फोकस कर. आता तू म्हणतोस तू 30 वर्षाचा आहे. आता काहीतरी मिळवायला पाहिजे. नो डाऊट, एकदम कोणालाही अगदी खूप पगाराची नोकरी मिळतेच असं नाहीये. त्यामुळे आधी तू पगाराकडे बघू नकोस. तुला काय त्यातनं शिकता येते हे बघ. आधी नोकरीला लाग, आणि नोकरीला लागल्यावर तुझं स्वतःचं व्हॅल्युएशन पण वाढव. म्हणजे काही पुढचं शिकायचं, शिकून घे नोकरी करत करत. म्हणजे पुढे आणि चांगल्या नोकऱ्या मिळू शकतील. आता ही नोकरी आवडत नाही सोडली, ती नोकरी आवडत नाही सोडली. हे बघ, प्रत्येकाला आपले आवडीप्रमाणे नोकरी मिळते असं नाही. आपल्या आवडीप्रमाणे नोकरी मिळाली, वेल अँड गुड. नाही, आपल्याला आता काही इन्कम नाही, मग आपल्याला काहीतरी मिळवायला पाहिजे. आज आता तुझे आई बाबा आहेत, तुला बघतात, कपडे लत्ते तुझे सगळे खर्च बघतात. पण एटलिस्ट आत्ता ह्या वयाला तुला असं वाटते ना,
माझं मी ॲटलिस्ट माझे फोनला बाईकसाठी ह्याच्यासाठी माझं मी मिळवावं म्हणून. तुझे मित्रांकडे बघताना तुलाच कुठेतरी कमीपणा वाटतो. ते चांगले नोकरीला लागलेत, लग्न झालीत त्यांची, हे सगळं बघताना. मग तुला पण तसं व्हायचं आहे ना. मग आधी नोकरीला लागायचं. आपले आवडीची असली नोकरी वेल अँड गुड. नाही त्या नोकरीवर आपण प्रेम करायला लागायचं. त्याच्याबद्दल अजून जास्त ज्ञान मिळवायचं. नोकरी म्हणजे किती, 10 ते 5 असेल, 10 ते 6 असेल, व्हॉट एव्हर इट इज. बाकीचा वेळ असतो ना आपल्याकडे. आणि मेन म्हणजे मनानं शांत राहायचं. एवढे दिवस गेले, चुकलेलं चुकलं, सोडून दे, माफ कर स्वतःला. पण आता पुढे मला काय करायचं आहे ह्याच्याकडे विचार करायचा. अरे बाळा, प्रत्येकालाच आपल्या आवडीची मनासारखी नोकरी मिळते असं नाहीये. आणि पगार म्हणशील तर पहिल्यांदा कमी पगार असतो, नंतर तो वाढत वाढत जातो. अरे माझे ओळखीचे आहेत, मी तुला सांगते. ते बँकेत, सिंडिकेट बँकेत सफाई कामगार प्यून म्हणून लागले. त्यांची आई झाडझूड करून पाणी बिणी भरून ठेवून यायची. मग सगळ्या फाईली इकडे तिकडे द्यायला, लेजर्स हे जायचे. मग ते शिक्षण चालू केलं, क्लार्क झाले, ऑफिसर झाले, मॅनेजर झाले. नंतर जनरल मॅनेजर म्हणून मणिपाल मधनं, सिंडिकेट बँकेचे हेड ऑफिस मधनं जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झालेत. बघ, शिपाई म्हणून लागलेला माणूस. पण आपण काय करायला पाहिजे? आपण नोकरीला लागताना आहे तसं लागतो, पण नंतर आपलं पण शिक्षण म्हणा, एक्सपिरियन्स म्हणा, हे सगळं वाढवत जायला पाहिजे. स्किल्स म्हणा, काही त्याला लागणाऱ्या. का म्हणजे आता तुम्हाला सगळं AI स्किल्स काही शिकून घ्यावे लागतील. कम्प्युटर तर येतच असणार. त्यामुळे ज्या स्किल्स आपल्याला गरजेच्या आहेत त्या आपण त्याच्याबरोबर शिकत जायचं. त्यामुळे आपल्याला नोकरीला लागतानाची क्लास 1ची नोकरी लागायला पाहिजे असं म्हणून चालते का? काही लोकांना लागतेय, नाही म्हणत नाही मी. पण आता लागली नाही तुला, मग काय करायचं? आता जे नोकरी लागतीये त्याला जॉईन हो. मग तुझे स्किल्स पण वाढवत जा. तुझे स्किल्स वाढतात तसं तुला पण प्रमोशन मिळेल. किंवा ती नोकरी सोडून हल्ली काय दुसऱ्या नोकरीला पण लागतात मुलं. हल्ली काही पूर्वीसारखं नाहीये लागलेल तिथेच रिटायरमेंट पर्यंत राहायचं. त्यामुळे बिलकुल शांत राहा. झालं गेलं विसरून दे. आता लगेच हा व्हिडिओ बघितल्यावर तू काय करायचं? छानपैकी आंघोळ करायची, देवाला नमस्कार करायचा, कपडे बिपडे घालायचे, लगेच नोकरीला अप्लाय करायचं. ऑनलाईन ते ऑनलाईन, ऑफलाईन ते ऑफलाईन, कुठे जायचं आणि लगेच जाऊन जॉईन व्हायचं. आणि आपली ते स्किल चांगली आहे झालं का नाही, आपोआप पगार वाढवतात. पण तुम्हाला काय येते नाही काय, त्यांना काय त्यातनं फायदा कळायला पाहिजे ना. एकदमच आपण गेल्यावरच आम्हाला लाखभर पगार पाहिजे म्हटलं की देईल का? कोणी देत नाहीये. त्यामुळे लक्षपूर्वक ऐक, शांत राहायचं, मेडिटेशन कर हवं ते. हे ऐकल्यावर तू सकाळी उठायचं, आंघोळ करायची, देवाला नमस्कार करायचा, आईवडिलांनाही सांगायचं असं असं मी काहीतरी वेकेन्सीचे शोधात आहे, ऑनलाईन मिळत असला की ऑनलाईन कर. हल्ली ऑनलाईन पण भरपूर मिळतात, काही प्रश्न नाहीये. आणि किंवा ऑफलाईन कोणी तुझे
ओळखीचं तुझे मित्र आहेत ते तिथे जा, तिथे जाऊन जॉईन हो. आणि आधी पगाराचं बिलकुल विचार करू नकोस. आपलं काम वाढल्यासारखं आपोआप पगार वाढत जाते. आणि एकदा तू नोकरीला लागून सेटल झाल्यावर मग मला फोन कर. नंतर आणि काय काय साईडला करू शकतोस तर मी तुला सांगेन, पण आता सांगणार नाही. म्हणजे आता कुठेतरी तू एकदा फिक्स होणं हे महत्वाचं आहे. नाही ते हे सोडलं तर सोडलं असं नाही होत. अरे कोणालाही नोकरीला लागताना, पहिल्यांदा नोकरी करताना इझी नसते. एवढं इझी नाही. एक ठिकाणी बसून राहायचं, काम करायचं हे कोणालाही नको असते. किंवा उभं राहून शिकवायचं. अरे आमच्या वेळी तुला सांगते, आम्ही नवीन लागलो तेव्हा आम्हाला दिवसभर उभं राहून शिकवायला लागायचं. पहिले दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आम्हाला पाय बी दुखायचे येताना. का म्हणजे बसायचंच नाही ना, उभं राहूनच शिकवायचं. मग आता हळूहळू प्रॅक्टिस झाली. आता दिवसभर उभं राहिलं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पाय दुखत नाही, काही नाही. हे सगळं प्रॅक्टिसचं आहे, आपले सवयीचं आहे. त्यामुळे आधी तू कामाला लागणं पहिलं, मग बाकी सगळं. एकदा नोकरी असू देत, पगार कमी असू देत, आपण बाकी काही सोर्सेस पुढे करू शकतो. पण मी तर तुला सांगणार, तू एका ठिकाणी नोकरीला लागल्यावर. अच्छा, हॅव ए गुड डे.